सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 20 जून ते 25 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी आपल्याला या तारखांच्या दरम्यान झालेली पाहायला मिळेल। हवामान विभागाने देखील महाराष्ट्रातील 15 ते 20 जिल्ह्यांना पावसाचे येलो आणि ऑरेंज अलर्ट या दरम्यान दिलेले आहेत। मोठी अतिवृष्टी या भागांमध्ये होईल। तर जाणून घेऊयात हे जिल्हे कोणते असतील याविषयी, पण व्हिडिओला पूर्ण बघा, माहिती अतिशय महत्त्वाची आहे। आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता 20 ते 25 जून दरम्यान आपल्याला राज्यात मोठा भयंकर स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। हा जो कोकण पट्ट्याचा भाग आहे, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी भयंकर अतिवृष्टी होणार आहे। पुढील 20 ते 25 जून हे 5 दिवस मोठे पावसाचे असतील या भागांना। तसेच इकडे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरात देखील मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, आपल्याला सावंतवाडी, कणकवली, निप्पाणी, अथणी, तसेच राजापूर, ईश्वरपूर, विटा, सांगोले, इकडे पंढरपूरचा बराचसा भाग, अकलूज, सातारा, नीरा, बारामती, करमाळा, दौंड, महाड, भोर, लवासा, मुरुड, जंजिरा, अलिबाग, चाकण, शिरूर, जामखेड, पाथर्डी, इकडे बीडचा भाग देखील, जुन्नर, अकोले, श्रीरामपूर, उल्हासनगर, पनवेल, वसई, विरार, वाडा, घोटी, जवाहर, मनमाड, पेठ, मालेगाव, सताना, अहवा, साक्री, धुळे, नवपूर, वायरा, नंदुरबार, अंमळनेर, श्रीपूर या सर्वत्र परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला 20 ते 25 जून दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्ण भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र भागात 20 ते 25 जून दरम्यान मोठी अतिवृष्टी होईल। तसेच मराठवाड्याचा भाग पाहिला असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस या तारखांच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो भोकर, नांदेड, परळी, केज, अहमदपूर, उदगीर, देगलूर या सर्वत्र परिसरात जोरदार पाऊस आपल्याला 20 ते 25 जून दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तसेच विदर्भाचा जो भाग आहे, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या सर्वत्र परिसरामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस 20 ते 25 जून दरम्यान विदर्भात झालेला पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी बघू शकता, मेहकर, वाशिम, पुसद, अरणी, कारंजा, तसेच इकडे पांढरकवडा, वरोरा, हिंगणघाट, उमरेड, अरवी, अमरावतीचा भाग, अचलपूर, अकोट, काटोळ, वरुड, रामटेक, मुलताई या सर्वत्र भागांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस 20 ते 25 जून या तारखांच्या दरम्यान सुरू झालेला पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा जो भाग आहे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वत्र परिसरात देखील आपल्याला 20 तारखेनंतर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। 23, 24, 25 तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्र, खानदेशमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।